भारतामध्ये ट्रेडिंग लीगल आहे का इनलीगल आहे? विषय असा आहे की भारतामध्ये ट्रेडिंग लीगल नाहीये. तर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला तिसरा पर्याय हे करावं लागतं म्हणजे वापरावं लागतं. तिसरा पर्याय म्हणजे कोणता की ब्रोकरचाच एक एजंट असते जो की भारतामध्ये असते. त्या माणसाच्या अकाउंटला आपण युपीआय ने पेमेंट ट्रान्सफर करतो किंवा आरटीजीएस करतो. तर ते काय करतात की डॉलरमध्ये आपल्या अकाउंटला ब्रोकरच्या अकाउंटला डिपॉझिट करतात. म्हणजे आपण डायरेक्टली तर कायद्याचं उल्लंघन करत नाही तर आपल्याला कोणी जेलमध्ये टाकू शकत नाही याच्यामध्ये. तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग करायचं असेल समजा तुम्हाला कॅपिटल 1,00,000 रुपये असेल तुमचं, तुम्हाला युपीआय ने किंवा आरटीजीएस ने तुम्ही ट्रान्सफर करू शकता. समजा तुमचं कॅपिटल जास्त आहे, 5 लाखाचं आहे, 10 लाखाचं आहे, तर तुम्हाला क्रिप्टो करन्सीने डिपॉझिट करावं लागेल आणि विड्रॉ पण तुम्हाला क्रिप्टो करन्सीने करावं लागेल. अदरवाईज तुम्ही अडकता 100%. अडकता म्हणजे कशी अडकता की तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, दुसरं काय होणार नाही. टॅक्स म्हणजे आता तुम्हाला 12 लाखाच्या वरती समजा तुमची वर्षाची इन्कम झाली तर तुम्हाला आपल्या भारतामध्ये टॅक्स भरावाच लागतो. त्याचे टॅक्स स्लॅबचे वेळे तुम्ही तुमच्या सीएशी कन्सल्ट करून ते माहिती करून घेऊ शकता. आता याच्या व्यतिरिक्त तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये विचारा.